जगण्यासाठी सुंदर विचार। कलियुग यालाच म्हणतात का? एक काळ असा होता, फक्त स्टेशनला सोडायला गेलात तरी माणसाचे डोळे पाणावत होते। आता स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत। आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते, ती प्रत्येकाने समजून घ्यायलाच हवी। जर सहनशक्तीच्या पलीकडे अन्याय झाला की मनुष्य मृत्यूला सुद्धा घाबरत नाही। सत्य आहे, भाकरी एकच असते, पण ती मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब म्हणतात, व ती पचवण्यासाठी जो पळत असतो त्यास श्रीमंत म्हणतात। जगात पाप वाईट असते यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याचा गर्व त्यापेक्षाही वाईट असतो। अशी लोक पण आहेत मनाचा व्यवहार जपणारे, धनाचा हिशोब ठेवत नाही, यांना परमेश्वर पण कमी करत नाही। नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला पाहिजे। न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही। दोनाचे चार हात झाले की सगळ्या चिंता मिटल्या, हा एक समज आहे, पण आयुष्याचं खरं सूर इथूनच झिरपू लागत असतात। रोजच्या जगण्यातील मोठमोठी स्थिरंतर, भावनिक मानसिक आंदोलनं आणि सुखाची आवर्तनं, हे सगळं गुंपून राहतं केवळ एक लग्न या शब्दाभोवती। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आयुष्यात येणारे लोक मतलबी, स्वार्थी आणि धोकेबाज भेटायला नको। आयुष्यात हे महत्वाचे नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे आहे, सगळ्यात महत्वाचं हेच असतं की आज आपल्यासोबत कोण आहे। प्रत्येकाची वेळ येते। नेहमीच लक्षात ठेवा, वेदनांचा शेवटचा टप्पा असतो मौन, मग तो मानसिक असो किंवा शारीरिक। खरं आहे का बघा, भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही, ज्याचा असतात त्यालाच कळतात। देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।